हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि म्हणून तुम्हाला सर्व बंधू भगिनींना, मुलांना, बुजुर्गांना दास पुन्हा पुन्हा विनंती करतो, परमात्म्याच्या त्या ज्ञानाच्या आधारे संदेश देतो. काय सांगतात? ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नो गरीब दास ये वक्त जात है रोवोगे इस पैरे नो. त्या महापुरुषांना गरीबदास कोणी मागणारा किंवा खाणारा नव्हता, ना कोणी रोजीरोटीशी संबंधित, कोणी पंडित ब्राह्मण होता किंवा कोणी पीर गुरु मुल्ला काजी नव्हता. एक शेतकरी होता, जाट होता, आणि 1400 एकर जमीन होती त्या महापुरुषाकडे, आपल्या घराण्याकडून प्राप्त. त्यांना परमात्मा सरळ येऊन भेटले होते, सतलोकात घेऊन गेले होते कबीर भगवान. त्या मालकांना भेटल्यानंतर परमात्म्याच्या त्या विशेष प्रिय आत्म्याने आपल्यासाठी एक अनमोल खजिना भरला. गरीबदासजींच्या ग्रंथरूपात ते ज्ञान डोळ्यांनी बघितलेलं परमात्म्याकडून प्राप्त अमृतवाणी त्यांनी आपल्यासाठी एक अनमोल रत्न ठेवून गेले. आता त्याच्या आधाराने ते सांगतात कि ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नो गरीब दास ये वक्त जात रोग इस पैरे नो. आपल्यासोबत काय घडलं आहे? कबीर साहेब म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. तर ह्या महापुरुषांनी ह्या काही अशाच नाही सांगितल्या ह्या गोष्टी, त्या आपल्या परमार्थासाठी, आपल्या हितासाठी, काळाच्या जाळ्यातून तुम्हाला सतर्क करण्यासाठी, काढण्यासाठी हे खरं ज्ञान सांगितलंय. काय सांगतात की कबीरदास म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद. आपण या खोट्या सुखाला सुख मानतोय. जसं एका व्यक्तीच्या 3 पुत्रांपैकी एकाचा मृत्यू होतो. तो खूप दुःखी होतो, कारण की मृत्यू, मुलगा सोडा मुलगी मेली, कोणा म्हशीचं मेलं, वाघार हलगट, त्याचंही दुःख होतं की संगोपन केलेलं असतं, आणि हे मुलगा किंवा मुलगी मरते तर काळजाचं पाणी पाणी होतं. आपण विवश असतो, सर्वांवरच अशी वेळ येते. आणि तरीसुद्धा आपण आणि जे वाचलेले आहेत ते म्हणतात आपण नाही मरणार, आपण बाबा ठीक होत, काय कपाळ ठीक आहे. हे केदारनाथमध्ये अनेक लोक मारले गेले, आपले बंधू भगिनी गेले काळाच्या चबड्यात. आता आपल्याला दुःख ह्या गोष्टीचं झालं की ते तिथे गेले भगवानाला भेटायला, आणि भेटला मृत्यू. बघा, मृत्यू तर इथे एक फायनल, तो एक हार्ड अँड फास्ट रूल जो आहे फायनल आहे की होणारच आहे. मृत्यू तर होणारच, पण मृत्यू होण्याच्या अगोदर जर आपल्याकडे काही यथार्थ भक्तिधन असेल तर स्वाभाविक मृत्यू होईल. आता जसं आपला मृत्यू होईल तर आपल्याला आनंद आहे या गोष्टीचा की आपण ते धन गोळा करून ठेवलंय, आपण ह्या मनुष्य जीवनाच्या टार्गेटला, उद्देशाला पूर्ण केलं. ज्यासाठी ही माती आपल्याला मिळाली होती, ह्या मातीतून सोनं पिकवलं. आम्ही तर वाट पाहतोय की कधी पिच्छा सुटेल या मातीचा, जाऊ आपण सतलोकात. कबीर साहेब म्हणतात, जा मरने से जग डरे मेरे मन आनंद और कब मर हूं कद पाऊं वो पूर्ण परमानंद. पण ते काय घेऊन गेले बिचारे, जे या नकली संतांकडून भ्रमित केले गेले श्रद्धाळू, आणि तिथे पोहोचले केदारनाथला. जर तिथे भक्तिमार्ग असता, परमात्म्याची सद्भक्ती असती तर आम्ही पण निघालो असतो आणि निसंशय मेले असतो भगवानांची भक्ती करता करता. पण ते गेलेही असेच नाहक ओझी वाहून, आणि ह्याचंच दुःख आहे आम्हाला.
इथे परमात्म्याने स्वतः सांगितले, गरीबदासजी परमात्म्यांकडून प्राप्त ज्ञानाने, कि पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किन्ह नहीं सुनिया. तर हे ज्ञान त्या महापुरुषांनी सांगितलंय. तर कबीर साहेब म्हणतात कि झूठे सुख को सुख है. आपण एकमेकांमध्ये स्वतःला कमी दुःखी मानून त्यातच सुख मानतोय. जसे त्याचे 3 पुत्र होते, एका पुत्राचा मृत्यू झाला आणि डोकं आपटून आपटून रडतोय. का? लहानपणापासूनच सांभाळतात माता पिता, प्रेम देतात, आंघोळ घालतात, कपडे धुतात, जेवण भरवतात, आपल्या घासातलं काढून घे बाळा, मुली तू खा, आणि मग ते काढून घेतलं जातं. मग दुःख कमी नसतं आणि आपलं काहीच चालत नाही, कारण आपण वाईट लोकात राहत आहोत. त्याचा एकुलता एक पुत्र मेला होता, डोकं आपटून आपटून रडत होता. शोक व्यक्त करणारे भक्त म्हणजे इकडचे तिकडचे नातेवाईक लोक, भाऊबंद येत होते. जेवण पण उतरत नव्हतं घशाखाली. एवढ्यात एक माणूस येतो ज्याचा एकच मुलगा असतो आणि तो काही वर्षांपूर्वी मरण पावला होता. तर सर्व सांत्वना देणाऱ्यांनी म्हटलं की बघ बाबा, इथे तर मृत्यू सर्वांना, कोण जाणे कोणासोबत काय होईल, कोणाबाबत काय घटना घडेल, इथे तर सगळ्यांच्याच बाबतीत होतंय. हा माणूस बघ, ह्याचा एकच मुलगा होता आणि त्याचाच मृत्यू झाला. आता ह्याला पण थोडं बरं वाटलं, तू पण धीर धर, खा एखादी रोटी. मग त्याला दिलासा मिळाला. त्याने मग सुख अनुभवलं की हे भगवान, ह्याचा तर एकुलता एक मुलगा होता आणि तोही मेला, आणि माझे तर 2 तर वाचले. आणि मग थोड्या वेळाने जरा दिलासा मिळाला आणि थोडी पोळी खाल्ली. आता काय कपाळ सुख झालं बाबा, असं सुख मानतोय आपण. परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद. एक भक्त सांगत होता की मला मुलगी झाली आणि त्या कन्येला गुदद्वार नव्हते. दुःखाचा डोंगर कोसळला. मेडिकलमध्ये घेऊन गेलो. ज्या वॉर्डात माझ्या मुलीला ॲडमिट केले त्यात 4-5 केसेस अजून होत्या अशाच. मग मला थोडी शांतता मिळाली की अजूनही माझ्यासारखे आहेत. तर काय कपाळ शांतता मिळाली? काय मुलीला गुदद्वार लागलं तिथे जाताच? त्याने असं बघितलं की अजूनही दुःखी आहेत, तर मग काय प्रश्न नाही, बस हे सुख मानून बसलोय आपण. तर इथे परमात्मा म्हणतात, ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू, और गरीबदास ये वक्त जात रोग इस पैरे नू. ह्या वेळेला आठवून रडाल जर मनुष्य शरीर हातातून निसटलं तर. आता सुखाचं तर त्यांना माहीतच नाही. भगवान कबीर साहेब सुख देतील तुम्हाला, आणि तो सुख कसे देतो? आता तुमच्या समोर एका भक्ताचा अनुभव सांगतो, तो ऐका. एकदा तुम्ही ह्या परमात्म्याला शरण आलात, खऱ्या मनाने, खऱ्या ओढीने आणि खऱ्या श्रद्धेने मर्यादेत राहून काही दिवस भक्ती करून बघा. तुमच्या तोंडातली लाळ सुकून जाईल. इतकी सुख सांगत जाल दुसऱ्यांना, आणि तुम्ही असं समजाल की समोरचा मनात विचार करत असेल की खोटं बोलतोय, आणि तुम्ही सगळं खरं सांगत असाल आणि समोरचा असा विचार करतोय की हा वेडा आहे, खोटं सांगतोय सगळं. पण आता तुम्हाला तो सुखसागर मिळतोय, तो परमपिता मिळाला. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 3 पुरुष सांगितलेत. पुरुष म्हणजे प्रभू, स्वामी. एक क्षरपुरुष जो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हा काळ ज्याच्यात आपण राहतोय, या काळाच्या लोकात एका ब्रह्मांडात 21 ब्रह्मांड आहेत अशी. एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे. एक अक्षर पुरुष आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि 15वा अध्याय मग 16व्यात हे 2 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. 17व्या श्लोकात सांगितलंय जो वास्तवात जो श्रेष्ठ भगवान आहे, प्रभू आहे, तो तर ह्या दोघांपेक्षा कोणी अन्य आहे. म्हणतात उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. जो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम खरा भगवान, ह्या दोघांपेक्षा निराळा आहे आणि तो वास्तविक परमात्मा म्हटला जातो. तो खरा खुरा परमात्मा आहे, तो श्रेष्ठ आत्मा आहे. परमात्म्याची परिभाषा काय आहे, डेफिनेशन काय आहे? परमात्मा, परम आत्माचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा. परम म्हणजे श्रेष्ठ, आणि श्रेष्ठ आत्मा हे काम करणार,
कोणाचा पाय मोडला, कोणाचा डोळा गेला, कोणी आंधळा झाला, कोणी कॅन्सरने पीडित, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, कुळच्या कुळं नष्ट झाली. हे माहीत नाही कधी वीज कोसळेल. तर हे परमात्म्याचं स्थान नाही, हा परमात्मा नाही जिथे आपण राहतोय. परमात्म्याची परिभाषा आहे श्रेष्ठ आत्मा. आणि श्रेष्ठ आत्मा तोच असतो जो केवळ सुख देईल, दुःख नसतंच त्याच्याकडे. जसं आंब्याचा वृक्ष असतो, सावली पण देतो आणि मधुर फळं पण देतो, अशा प्रकारे हा समर्थ परमात्मा कबीर भगवान आहे. आणि ह्याला शरण आल्यानंतर तुमच्यावर कशी कृपा होईल तुम्ही विचारही करू शकत नाही, अशी सुख तुम्हाला प्राप्त होतील. जसं तुम्ही भक्तांचे अनुभव ऐकता. काल तुम्ही ऐकलं होतं, एक भक्त भोळा भाबडा होता आणि तो सांगत होता की त्याला कोणी इथल्या भक्ताने मला सांगितलं की अशा अशा देवी देवतांची पूजा करायची नाही, एक भगवान आहे त्याची भक्ती करा. तर मी शिव्या दिल्या, खूप वाईट बोललो की आमची पूजा सोडवतो. आणि मग दया केली त्या दात्याने, पुस्तक वाचलं, मग इथे आलो. इथून मग परत गेलो, मोबाईल गहाण ठेवून आलो 1000 रुपयात. आणि दात्याने जाताच परत 1000ची नोट दिली, घे. परमात्मा म्हणतो, चारों युगों में देख ले हमने किसका रख्या मार, द्रौप सुता को दिन ने लीर जाके अंत बढ़ाए चीर. तर हे एक परमात्मा अशा गोष्टींनी प्रसन्न होतो की ह्या चांगल्या आत्म्याने माझ्या इथे येण्यासाठी किती कमाल केली. पैसा नाही तरी संघर्ष करून येतोय. तर म्हणतात समर्पित होता त्यांच्यावर. नुकते ऊपर रित जागा रे करोड कर्म जल जा तुम्हारे. मग ज्योतीसाठी पैसे नाहीत. परमात्मा स्वतः जाऊन 1 किलो तूप देऊन आले त्याला आणि म्हणाले, घे, तुझ्या घरच्यांनी पाठवले. आम्ही पूर्वी ऐकायचो की नरसिंहजींना हे केलं, नरसिंहजींना ते केलं. इथे तर स्वतः देतोय सतलोक आश्रम बरवालातून नामप्राप्त प्राण्यांना तो कबीर भगवान. आता ऐका, एका भक्ताचा अनुभव तुम्हाला ऐकवतो, ज्याने तुम्हाला दृढ विश्वास होईल आणि भगवानामध्ये रुची खूप वाढेल. सत साहेब, आता तुम्ही एका भक्ताचा अनुभव ऐकला. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुमच्यावर कृपा केली आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात एक भाग्यवान प्राणी आहात, ज्यांना अशा वेळी मानव शरीर मिळालंय की परमात्म्याने तो आपला खजिना उघडला, ज्याला आजपर्यंत काळापासून वाचवून, लपवून, लपवाछपवी करून इथपर्यंत पोचवलंय. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही बघितलं हा कसा भोळा भाबडा भक्त दिसत होता. दास सद्गदित होतो की दासाने दिलेल्या ज्ञानात परमात्म्याची मुलं रंगून गेली आहेत. आता त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा ज्ञानात पराजित करू शकत नाहीत. ते स्वतः हरून जातील. आता ते अनमोल ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय. आता पुण्यात्म्यांनो, सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाल, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठर गनी प्रतपाल. सद्गुरू आले, दया केली. परमात्मा स्वतःच सद्गुरू बनून येतात. तुम्हाला दासाने अनेक वेळा सद्ग्रंथांमधून, वेदांमधून सिद्ध केलंय की तो परमात्मा कशा लीला करतो, तो कुठे राहतो, कोण आहे, कसा भेटतो आणि ते प्रमाण कुठे आहे. तर तुम्हाला त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी ढीगभर पुरावे एकत्र करावे लागले, जेणेकरून परमात्म्याची मुलं आपल्या मालकांना ओळखू शकतील. सद्ग्रंथांमधून प्रमाणित केलं. ज्या सद्ग्रंथांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानतो आणि सत्विद्येचे पुस्तके मानतो, वेदांमधून, गीता, पुराण, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेबमधून, आणि सोबत त्या पुराव्यांना तुमच्या समोर त्या महापुरुषांना पण समक्ष आणले, ज्यांना परमेश्वर भेटले स्वतः येऊन, जशी ते लीला करतात. ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 व 27 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये,
ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 96 16 20 पर्यंत, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 व 9 मध्ये, आणि अजूनही ढीकभर पुरावे प्रत्येक वेदात. त्याच्यात लिहिलंय की ते परमात्मा वरच्या लोकात एका राजासारखा सिंहासनावर विराजमान आहेत आणि तिथून इथे येतात काळाच्या लोकात अज्ञान दूर करायला, कारण की काळ भगवानाने प्रत्येक जीवाला परमात्म्याचा विसर पाडला आणि स्वतःलाच प्रभू सिद्ध केलं आणि सगळं अज्ञान भरलं प्रत्येक व्यक्तीमध्ये. आता सर्वांनी ह्या मरण्याला आणि जगण्याला अंतिम मानलं. कोणी मेला तर मेला, काही विशेष नाही. आम्ही वाचलो तर परमात्मा म्हणतात की तुम्ही कधीपर्यंत वाचाल, कधी? मग हे विचार करणंच बंद केलं आपण. मग ते स्वतः येऊन हे ज्ञान देतात, हे प्रमाणित सद्ग्रंथ प्रमाणित करतात, सांगतात की तो परमात्मा तिथून गती करून येतो, म्हणजे चालत येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो आणि त्यांना तत्त्वज्ञानाचा परिचय करून देतो, आपला साक्षीदार बनवतो. तर तुमचं अज्ञान दूर करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पित्याची ओळख पटवण्यासाठी की तुम्ही त्याला ओळखू शकाल, सर्व सद्ग्रंथांचं ज्ञान परमात्म्याने ह्या दासाला दिलं. आणि मग त्या महापुरुषांचे अनुभव, महापुरुषांची वाणी, ज्यांना भगवान भेटले त्यांनी कसं अनुभवलं, कसं ईश्वराबद्दल सांगितलं आणि कसं तिथे गेले, कशा प्रकारे त्या परमेश्वराने त्यांना परत सोडलं, वरचे सर्व लोक दाखवून ते तुमच्या समोर ठेवलं. तर आता आपण आपल्या परमात्म्याला ओळखण्यास योग्य झालो. आधी तुम्हाला शिक्षित केलं नाही, आधी शिक्षण नव्हतं आणि या शिक्षणाची जराही गरज नाही आम्हाला. ती तर बेईमान बनवते, अहंकारी बनवते. एक छोटा मोठा अधिकारी बनतो, कोणी IPS बनला, कोणी IAS बनला, वा कोणी MLA MP बनला, मंत्री बनला, पंतप्रधान बनला, अथवा कोणी डॉक्टर इंजिनियर बनला. ह्याने एवढा ताठा येतो, एवढा अभिमान भरतो आणि मृत्यू, एका मिनिटात मृत्यू होतो. आणि मग गाढव बनून फिरतो तिथे, गोण्या भरून ठेवल्यात कुंभाराने त्याच्यावर. काय व्यर्थ जीवन आहे हे. तर ह्या तत्त्वज्ञानाने आपली बुद्धी सेट होईल, आपण जीवाला, आपल्या स्वतःला समजू आणि आपल्याला आपली लायकी कळून येईल. तर मग आपण ह्या शिक्षणाने खूप बिघडवलं, पण परमात्म्याला माहीत होतं की एकदा यांना बिघडवणं गरजेचं आहे. कसे बिघडले तुम्ही बघत आहात, कसा पेहराव झाला आहे हिंदुस्थानात आणि पूर्वी कसा पेहराव होता. असे बकवास विनाकारण असे कार्टून बनून मुली फिरतात, कार्टून बनून मुलं फिरतात. काय ह्यालाच विकास मानायचं? पण मालकांना माहीत होतं आणि आधी यांना शिक्षित करेन आणि शिक्षित करून हे इन्स्ट्रुमेंट्स, उपकरणं बनवले. जसे इलेक्ट्रॉनिक मीडिया बनवला, CD DVD बनवले, मोबाईल बनवले, इंटरनेट बनवले आणि हे TV चॅनेल बनवले. कारण माझी मुलं त्या सद्ग्रंथात स्वतः बघू शकतील स्वतःच्या डोळ्यांनी की कसा आहे भगवान, कुठे राहतो भगवान, तो काय करतो भगवान आणि कुठे आहे त्याचा पुरावा. तर हे यासाठी ही उपकरणं बनवली. हा तुमच्यावर उपकार केलाय. तुम्हाला तर माहीत नाही त्या परमात्म्याने किती तजवीज करून ठेवली आहे तुमच्यासाठी आणि कधीचा भटकतोय तुमच्यासाठी. नाहीतर तुम्ही भांग पिऊन पडला आहात या काळाच्या लोकात. कबीर साहेब म्हणतात, गोता मारू स्वर्ग में और जा बैठू पाताल और गरीबदास ढूंढता फिरू अपने हीरे मोतीलाल. आता बघा, परमात्म्याने एक मुलगा सांगत होता भक्त आपल्या अनुभवात की कसा मला परमात्मा भेटला, कसा हा भक्तिमार्ग मिळाला. अचानक TV बघितला कुठे गुजरातमध्ये आणि कोणी जाऊन सांगितलं असतं एकेका व्यक्तीला आणि कसे समजले असते. आता जसं तुम्ही कोणाला समजावू लागता, 100 वेळा वाद घालतो तुमच्याशी आणि उठून निघून जातो. आता TV समोर बसला, ठीक आहे, TV समोर बसला, 1-2 तास ते सत्संग चालेल, तर तो त्याच्याशी बोलू तर नाही शकत, ना विवाद करू शकत. विवश होऊन ऐकावं लागतं, वाटलं तर शिवी देऊन ऐका. आता ऐकावंच लागतं आणि ऐकलं की
आत पण सामावलं जातं, कारण हे अनमोल ज्ञान आहे. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमात्म्याने तुमच्यासाठी बरंच काही करून ठेवलंय. तुम्ही बालक आहात, काळाच्या लोकात अडकले आहात. तुम्हाला तुमची दुःख माहीत नाहीत, पित्याला माहीत असतात. तर आता इथून काढण्यासाठी परमात्म्याने ही वेळ सिलेक्ट केली होती, हा टाईम सिलेक्ट केला होता मधल्या पिढीचा, कलियुगामध्ये. आणि तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं, जेव्हा 5505 वर्ष कलियुग संपेल तेव्हा मी येईन. स्वतः नाही आले तर दासाला पाठवले. आता पंतप्रधान येवो अथवा पंतप्रधान आपल्या कोणा रिप्रेझेंटेटिव्हला पाठवतील फुल पॉवर देऊन, तर पंतप्रधानच समजलं पाहिजे. त्याच्या वचनामध्ये शक्ती पंतप्रधानाचीच आहे. तर ह्या दासाला पाठवले. पुण्यात्म्यांनो, सगळे सद्ग्रंथ तुमच्या समक्ष ठेवलेत. ह्या सद्ग्रंथांना, जसं हिंदूंच्या सद्ग्रंथांना आपले हिंदू धर्मगुरू समजू शकले नाहीत, ना गीता ना वेद पुराणांना, सटरपटर भंकसबाजी करत असत आणि नाव यांचं घेत असायचे की आम्ही वेदातून, पुराणातून आणि श्रीमद भगवद्गीतेतून तुम्हाला ज्ञान ऐकवतोय. त्यांना कख माहीत नव्हता वेदातला आणि गीता आणि पुराणातला. आता तर तुमच्या समक्षच झालं. ज्यांनी हे ज्ञान ऐकले त्यांना तर क्लिअर झालंय की हे तर रिकामी ओझी व्हायचे. असंच कुराण शरीफ वाचणाऱ्यांना कुराण शरीफचं ज्ञान नव्हतं. पुण्यात्म्यांनो, आम्ही भाषा जाणत नाही, तरी काय भाषा आहे लुल्ला इल्लुहू, आम्हाला ते समजत नाही. एक विचार करण्याची गोष्ट आहे. कबीर साहेबांनी दिलेलं डोकं आहे या दासाकडे. आम्हाला माहीत होतं माझी किती बुद्धी होती. आता मला माहीत आहे की परमात्म्यानं दिलेलं हे सर्व काही केलेलंच होतंय. आता ही जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनवली जाते, TV, इंटरनेट, DVD, कॉम्प्युटर, हे मनुष्य नाही बनवू शकत. हे मोबाईल छोटे छोटे बनवले, ह्याच्यात पूर्ण फिल्म परमात्म्याचे सत्संग भरले जातात, 50, 100, 200 तासांचे. परमात्म्याने कृपा केली आहे तुमच्यावर की माझी मुलं ह्या काळाच्या लोकात त्यांना बिझी तर राहायचंय, कारण की इथे तर कर्मप्रधान आहे. पण सतलोकात कर्मप्रधान नाहीये. तिथे तर मजाच मजा आहे तुमची. सगळी सुख तुम्हाला उपलब्ध असतील. तर म्हणून परमात्म्याने हे जीवाच्या कल्याणार्थ हे काम केलंय. जसं एक भक्त काल आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत होता आपल्या अनुभवातून की मी राजस्थानातून आलो आणि राजस्थानहून जेव्हा आम्ही ट्रेनने परत जातो सत्संग ऐकायला, तर हिस्सारहून जोधपूरला जाते ट्रेन. ती रिकामी असते. आम्ही सगळे भक्तच त्यात प्रवेश करतो आणि त्यावेळचा नजारा पाहावा. कोणी नित्यनियम करतोय, कोणी मंत्र म्हणतंय, कोणी परमात्म्याविषयी चर्चाच करतंय, कोणी भोजन करतंय, इथून भगवानाचा प्रसाद घेऊन जातात. तर ही जी चर्चा होते तिथे जे भक्त येऊन बसतात, काही इतर प्रवासी पण असतील, तर त्यांच्यावरही त्याचा प्रभाव पडेल. ह्या वाणीचा पूर्ण वातावरणात आता प्रवेश होईल आणि जसं काही अशी पापं असतात मनुष्याची, परमात्म्याची वाणी ऐकूनच क्षीण होऊन जातात आणि मग तो चेतन होतो. जसे कोणाला सर्प डसतो, तर पूर्वी आध्यात्मिक ट्रीटमेंट असायच्या, तर त्याचे गारुडी असायचे जे झाडफूक करणारे, विष उतरवणारे. ते एक मंत्र म्हणत, ज्याला सर्पाने डसलंय तो तर अचेतन पडलाय. तो ना त्या मंत्राची लँग्वेज जाणतोय, ना तो ऐकू शकतोय. आणि मग तो गारुडी जो असतो विष उतरवणारा, तो त्या मंत्राला पुन्हा पुन्हा पुटपुटतोय. ह्यामुळे त्याच्या वाणीने त्याचं विष उतरून जातं सापाचं आणि तो शुद्धीवर येतो. ना तो ऐकत होता, ना त्याला भाषा कळत होती, तो काय म्हणतोय, आणि तरी प्रभाव पडला. ठीक अशाच प्रकारे हे ते मंत्र आहेत त्या परमपित्याचे. तुम्हाला काळ भगवानाने डसलेला आहे, अजगराने. हे विष ह्या मंत्रांनी, ह्या परमात्म्याच्या वचनाशिवाय कोणी उतरवू शकत नाही. तर ही वाणी जी परमात्म्याची आहे ती ह्या काळाच्या विषाला उतरवण्यासाठी आहे. तुम्ही अचेतन पडला आहात या वाईट लोकात, नाहीतर हे काय राहायचं स्थान आहे? एका मिनिटात न जाणो काय वीज कोसळेल आणि एका घासासाठी सारा दिवस धक्के खायचे, खोटं बोलत फिरायचं, भेसळ करतात, माहीत नाही काय काय यातना भोगतात आणि मग पाप भोगतात, कुत्रं बनवून डोक्यात किडे पडतात आपल्या. तर ही जी वाणी परमात्म्याने जी साधनं दिली आहेत तुम्हाला,
मोबाईल म्हाताऱ्यांच्या पहा, बालकांच्या पहा, सगळ्यांच्या खिशात आया बहिणींजवळ आहेत. आणि ह्याच्यात आधी तर बकवास भरायचे, फिल्म बघायचे, फालतूगिरी भरून ठेवायचे. आता ही परमात्म्याची वाणी चालते त्यात. तर ही वाणी जसं कोणी शेतात गेलाय तर जातो, तर जाताना शेतात शेतकरी आहे, मजूर आहे, चला तिथे नित्यकाम करू, मोबाईल खिशात आहे, काम करत आहेत, तो मोबाईल ऑन करून दिला, काम पण करतोय आणि नित्यनियम पण करतोय, मंत्र पण करतोय आणि कानात हेडफोन घातले. आजकाल शेकडो सिस्टीम दिल्या आहेत दात्याने. तर तो प्रभाव पडतो सर्वांवर. जसं शेतकरी नांगर चालवतोय, बी पेरतोय, एकीकडे तंबाखू खातोय, बिडी फुंकतोय, आणि मग असं एकतर तंबाखूची वासना ती जागृत झाली. अरे ईश्वराचा भक्त परमात्म्याचा मंत्र जपत जपत बी पेरतोय, त्या खाणाऱ्यावर पण परिणाम होईल त्याचा, जो ते अन्न खाईल. तर अशा प्रकारे वातावरणात पसरते वाणी परमात्म्याची. आबालवृद्ध सर्व त्याचीच चर्चा करतात. कोणी वाणी म्हणते, राम नाम रटते रहो जब तक घटमा प्राण, कदे त दीन दयाल के बनक पडेगी कान. तर कोणी भक्तांची मुलं ही वाणी बोलतील, तर त्यांच्या आसपास जी मुलं असतील त्यांच्यावर पण प्रभाव पडेल. तर अशा प्रकारे परमात्म्याने म्हटलं की या कलियुगात पूर्ण विश्व हे सतनाम प्राप्त करेल आणि सर्व भक्ती करतील माझी मुलं आणि सगळे पार होतील. बोला जय गुरुदेव. तर पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपल्याला सद्भक्ती मिळत नाही, खरा सद्गुरू मिळत नाही आणि परमात्म्याचं योग्य ज्ञान मिळत नाही, तर आपण दोलायमान राहतो. आणि परमात्म्याचा मार्ग मिळाल्यावर मग आपल्याला दृढविश्वास झाला पाहिजे. म्हणतात, क्या होया हरिनाम लेणते जब मन में ना विश्वास. तुम्ही नामस्मरण पण करता, पण परमात्म्यावर विश्वास नाही, तर तुमची भक्ती निष्फळ आहे. काही उपयोग नाही त्या नामस्मरणाचा. एक भक्त, एक मुलगा, तरुण मुलगा, त्याची दोन्ही मुलं पत्नी आले होते. तो पायलट होता. असे बोलत होते ते जसे उभे होते माझ्याजवळ, आणि कोणी सांगत होतं की मला असा फायदा झाला, तसा फायदा झाला. ठीक आहे बेटा, आता तर सुरुवात आहे तुमची, बघत राहा ईश्वर काय काय सुख देईल तुम्हाला. तर तो मुलगा म्हणत होता, पायलट मुलगा हे म्हणत होता की कोणी मला असं सांगितलं ना, आमच्या गुरुजींनी कधी दासाचं नाव घेऊन आणि सूर्याला हातात ग्रहण केलं. तर मी तर म्हणन की काही खास गोष्ट नाही, ही तर साधारण गोष्ट आहे त्यांच्यासाठी, ते तर काही पण करू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, इतका दृढ विश्वास असायला पाहिजे तुम्हाला भगवानावर, तेव्हाच ह्याच्यात सफल व्हाल. आता जसं जोपर्यंत आपल्याला हे यथार्थ ज्ञान मिळालं नव्हतं, हा खरा भगवान मिळाला नव्हता, तर कोणीही आपल्याला भ्रमित करत होतं, म्हणतं की असं नाही, असं ठीक आहे, तर आपण तेही मानत होतो. जेव्हा ह्या दासाला हे ज्ञान प्राप्त झालं आमच्या पूज्य गुरुदेवजींकडून, हे नाम प्राप्त झालं, त्यानंतर झटून भक्ती केली. कृपा तर त्यांची होतीच, कारण की सद्गुरू कृपा करतात तेव्हाच भक्ती होते, नाहीतर होत नाही, काळ करू नाही देत. हे तर दाता सोबत असतात आपल्या मुलांच्या, आणि तेव्हा हा भक्ती करू शकतो. नाहीतर एवढे गोंधळलेले असतो, शेकडो समस्या असतात, शेकडो टेन्शन निर्माण केलेत विनाकारण. तर आधी ते टेन्शन नाश करेल, आतून सहारा देईल, कारण की आपलं खच्चीकरण केले काळाने, पूर्णतः रगडून ठेवलंय, दळलं आहे. आता खूप दिवसात तर आपलं मन खुलेल की खरंच भगवान हे देखील, हे सुद्धा सुख मिळालं, हे सुद्धा झालं, आणि मग जाऊन मन दृढ होईल. वेळ अवश्य लागेल, परंतु हे सुद्धा अवश्य करतील. तर आधी कोणीही भ्रमित करायचे, ज्ञान एवढं नसायचं, आणि कोणी चार गोष्टी उलटसुलट बोलायचे. आपण विचार करायचं की हे पण ठीक असेल बाबा, हे असं पण ठीक असेल. तर इथे परमात्मा म्हणतात कबीर साहेब की ज्ञान संपूर्ण होया नहीं और हृदय नहीं छदाया, ये देखा देखी भक्ति का फिर रंग नहीं ठहरावा. जोपर्यंत आपल्या हृदयात हे ज्ञान टिकणार नाही जाऊन, म्हणजे काळजात ओढ नाही लागणार सत्याची, तर आपल्याला कोणीही भ्रमित करेल. तर जेव्हा माझ्या जीवनात जो युटर्न आला, तो कसा होता की आधी आमचे जे आहेत धर्मगुरू, जे पण ज्ञान द्यायचे, आपण ते खरं मानायचो. आणि जसं की जेव्हा दासाबरोबर एक घटना घडली, आमच्या घरावरती एक खोली वेगळी बांधली होती, ती भाड्याने देऊन ठेवली होती. त्याच्यात एक आर्य समाजी म्हणजे महर्षी दयानंदांचा शिष्य शास्त्री होता. तो
तो तिथं भाड्याने राहायचा. बोलून चालून खूप चांगला स्वभाव होता त्याचा. एक अगदी सज्जन माणूस दिसायचा. सज्जन तर होता, पण ज्ञान अज्ञान होतं त्याच्यामध्ये. पण त्या ज्ञानाच्या आधी, ह्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या आधी जी पण चर्चा आम्ही भगवानाबद्दल करायचो, तर तो म्हणायचा असं नाही तसं नाही. तर आम्ही मानायचो की तुम्ही थोडा वयस्करच होता, जास्त वयाचा. आणि त्यावेळी हे पण खरं आहे, जेव्हा हे ज्ञान दासाला झालं त्याआधी त्याच्याशी चर्चा होत असे की आम्ही आमच्या ऐकलं आहे की जसे द्रौपदीची साडी वाढवली भगवानांनी, म्हणजे साडी वाढवली, तर तो म्हणायचा नाही असं काही होत नाही, हे तर फक्त एक पाखंडी लोकांनी भ्रम पसरवलाय, असं काही होत नाही. तर मग आम्ही पण ते मान्य करायचो, कारण आम्हाला काही दृढता नव्हती. एक दिवस अशी कृपा झाली दासावर, कारण की जोवर भगवान आपल्याशी असं काही अघटित करणार नाही तोपर्यंत हे पापी मन टिकत नाही, आणि ना हे भक्ती करू देत ना दृढ होऊ देत. तर दासाने जसं हे भक्तिबोध आहे, हे काही पुस्तक बनवलं. सन 1988 मध्ये दासाला दीक्षा मिळाली. 1989 आणि 1990ची गोष्ट आहे. आणि एक स्वतंत्र पूजास्थळ बनवलं 5.5 बाय 15 फुटाचं, एका गॅलरीच्या वर सेकंड फ्लोअरवर. आणि त्याच्यात समोरासमोर खिडकी केली. इथे हवा फक्त खेळती राहील आपलं. त्यात फोटो वगैरे लावून मंदिरासारखं बनवलं. जेव्हा ते घर आम्ही बनवत होतो, थोडं शहरापासून लांब होतं, तर मी लोखंडी जाळी आणली डासांपासून वाचण्यासाठी जाळी लावतात खिडकीला. तर कोणत्या तरी कारणाने माझ्याकडून चूक झाली किंवा त्या शेठच्या मजुराकडून चूक झाली. 8 इंच छोटी जाळी कापली समोरासमोरची. आणि मी घेऊन आल्यावर मी मुलांना म्हटलं ही लावा. घर तर बनलं होतं, फक्त जाळी लावायची बाकी होती. जेव्हा ते लावू लागले, मोठा मुलगा आणि एक भाडेकरू होता तिथे, इतर बिहारचा होता. त्या दोघांनी मिळून ती लावू पाहिली, तर ते म्हणाले की ही तर छोटी आहे, आणि छोटी पण कमी नाही, 8-9 इंच वर. अशी उभी तर बरोबर होती, पण बाजूने छोटी होती रुंदीला. मी बघितलं, बाबा खरोखरच छोटी आहे. दुसरी बघितली, ती पण तशीच. दोन्ही खिडक्या एक समान होत्या समोरासमोर. मी विचार केला, ठेवा यांना बांधून त्यांना, आणि स्टोअरमध्ये टाकली. घेऊन गेलो तर तो घेणार नाही, म्हणेल माझ्या काय कामाची, हा वाद वाढवत नाहीत भक्त. मी ठेवून दिली. काही दिवसांनी दासाने हा भक्तिबोध बनवला. त्यावेळी दासाला दीक्षा देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत. 1994 मध्ये दासाला आदेश मिळाला. 6 वर्षांपर्यंत दास सेवा करायचा, भक्तांना समजवायचा, गुरुजींकडे घेऊन जाऊन दीक्षा मिळवून द्यायचा. मग त्यांची कृपा झाली. आदेश दिला दासाला अचानक की आजपासून तू गुरु होशील. आणि आजपासून सगळ्यांना सांगितलं की ह्यांच्याकडून उपदेश घ्या, जेवढे पण त्यांचे शिष्य होते. जो ह्यांना गुरु मानणार नाही तो माझा कोणी लागत नाही. आता एवढं मोठं जबाबदारीचं काम दासावर जेव्हा अचानक सोपवलं, दासाला घाम फुटला. समजले ते देखील की मुलगा घाबरलाय. तर ते म्हणाले की मुला, मी तुझ्यासोबत राहीन, घाबरू नकोस, आणि विश्वात तुझ्या समान संत होणार नाही, पूर्ण विश्वात जय जयकार होईल. तर त्यावेळेला मला तर असं वाटलं की आपल्या मुलाला तर सगळेच शाबासकी देतात, आणि सगळे आपल्या मुलाबद्दल आशा करतात की हा मोठा ऑफिसर होईल आणि तुझं हे असं होईल. मला माहीत होतं की मी कसा संत आहे आणि मी काय करू शकतो. पण त्या समर्थांच्या वचनांनी आज हे सगळं काही सफल झालंय. आज पाहताय, पूर्ण विश्वात काही संत नावाची गोष्ट नाहीये. तुम्ही काय लहान नाही, सर्व एज्युकेटेड आहात. सर्व इतिहास तुमच्यासमोर उघडला. आणि ह्या दासाला ते ज्ञान कबीर भगवानांनी दिलं. आमच्या गुरुदेवांचा आशीर्वाद फळाला आलाय. तर मी पूर्वी काय करायचो, हा दास हे पुस्तक बनवायचो, आणि आमचे गुरुजी फ्री द्यायचे सगळ्यांना जे उपदेश त्यांचा घेत असत. तर मी 5,000 पुस्तकं छापली आणि ती ठेवली. की आमचे गुरुजी जास्त राहत असायचे तलवंडी भाई, पंजाबमध्ये. एक छोटंसं फिरोजपूर जिल्ह्यात शहर आहे, नगरासारखं आहे, बरवालासारखं. तिथे जास्त राहायचे. अजूनही 3-4 आश्रम होते तेव्हा इथे. नजफगडमध्ये होता एक आश्रम, धान्य बाजारात. एक मोगामध्ये होता, एक खन्नामध्ये होता. पण जास्त करून ते तलवंडीमध्ये राहत होते. आणि एक हरियाणामध्ये केवळ गरीबदास महाराजजींचा एक समागम व्हायचा. जसं गरीबदासजींना भगवान भेटले होते
कबीर साहेब बोध दिवस म्हणतात त्याला. त्यात चुडाणीला यायचे ते. तर आम्ही वाट पाहायचो की ते चुडाणीला येतील तसं भेटत असायचो, पण इथे ते दीक्षा द्यायचे आणि फ्री पुस्तक देत असत. तर मी ते पुस्तक बनवलं. म्हणजे जसं आजकाल मार्चमध्ये ते निघून जात असत, मग भाद्रपदात येत असत, सप्टेंबरमध्ये, जेव्हा गरीबदासजींचा निर्वाण दिवस असायचा आणि मार्चमध्ये असायचा त्यांचा बोध दिवस. हे दोनच याच समागमामध्ये ते यायचे. तर मी एप्रिल-मार्चच्या समागमानंतर ही पुस्तकं करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या आदेशानुसार आणि बनवून ठेवली. तर मी पूजास्थळावर एक सिंहासन बनवून त्यावर कपडा टाकून सुंदर त्यावर सगळी पुस्तकं ठेवली. येतील गुरुजी तेव्हा त्यांना दाखवू, सोपवून देऊ, मग ते देत राहतील. सेवेसाठी ठेवली. त्या एका खिडकीची तिथे काच तुटली होती. खिडकीची, त्यातून उंदीर येऊन ते खाऊ लागले. 2-3 दिवसानंतर माझं लक्ष गेले की उंदरांनी खाल्लंय. तर माझ्या हे पण लक्षात आले की एका खिडकीची काच तर बिलकुल ठीक आहे, एकाचीच काच तुटली आहे. आणि शहरापासून लांब असल्यामुळे एवढ्याशा काचेला बसवायला कोणी तयार नसायचं. 1-2दा प्रयत्न केला सुद्धा. ते टाळाटाळ करायचे. जास्त काम असेल तर यायचे. तर मी असा विचार केला की त्या दोन्ही खिडक्यांच्या जाळ्या ज्या आणल्या होत्या त्या वरखाली करून एकमेकांवर ओव्हरलॅप करून लावून टाकतो, उंदरांपासून बचाव होईल. तर मी मुलांना म्हटलं की तुम्ही असं करा, त्या दोन्ही जाळ्या उतरवून खाली तुमच्या आईकडून घ्या आणि असं त्या वर खाली करून लावून द्या खिडकीवर. तर मुलगा म्हणाला की ठीक आहे. छोटा मुलगा होता 12-13 वर्षांचा. त्यावेळी तो आणि जो दुसरा एक अजून होता अनिल नावाचा बिहारमधून आलेला, भाड्याने राहायचा, तो तरुण ठीकठाक समजूतदार होता. त्या दोघांना मी सांगितलं. मी आपल्या ड्युटीवर निघून गेलो. दास होता ज्युनियर इंजिनियर इन इरिगेशन डिपार्टमेंट हरियाणा. तर मला तर चिंता होती. मी संध्याकाळी परत आलो. तर मी काय बघितलं, त्या मुलाच्या आईला विचारलं. मला तर काळजी होतीच की ती जाळी लावली की नाही. नसेल लावली तर मी लावेन, कदाचित लक्षात नसेल राहिलं मुलाच्या. तर काय बघितलं मी, जाळी लावून ठेवलेली आणि एक जाळी तिथेच पडली आहे, ती लोखंडाची. आणि ती त्याची आई काम करत होती. मी तिला विचारलं की ही जाळी तीच आहे की कोणती दुसरी आणली मुलांनी. तर ती सांगत होती की कुठून दुसरी आणणार, हे मी सकाळपासून सांगते की तुझे वडील सांगून गेले होते की ही जाळी लावा, तुमच्यावर रागावतील. मग आता तुमच्या यायच्या आधी अर्धा तास अगोदर मी उचलून स्टोअरमधून ठेवली आहे आणि आत्ता आणून तो बाहेर गेला खेळायला. आता माझा संताप झाला. मी तिला प्रश्न करतोय, ती लक्ष देत नाही, कारण की तिला माहिती नाही या गोष्टीची. आणि मला संताप अनावर झाला की एकतर ही ती जाळी नाही की हा प्रयत्न केला मी जाणून घ्यायचा. ती म्हणाली बघा ह्याला गंज लागलाय, मी उचलून स्टोअरमध्ये टाकली होती आणि आता हीच ती उतरवली आहे 6 महिन्यांनंतर, म्हणजे मार्चपासून भाद्रपदात. एक पावसाळा निघून गेला, वर्षाकाल, त्यावर गंज पण चढला होता, जुनीच दिसतीये. तरीही विश्वास होईना तो मुलगा कुठे, कारण एकच जाळी आणि पूर्ण बसत आहे इतकी अतिरिक्त 7-8 इंच अजून लटकत होती. तर मी त्या मुलाला बोलावलं, बाहेर खेळत होता. आणखी एक दुसरा मित्र होता, त्याला बोलावलं आणि त्या मुलांना विचारलं, ही जाळी तुम्ही दुसरी आणली आहे का तीच आहे? नाही तीच आहे, माझ्या आईने उतरवून दिली होती, ती मी आत्ता लावली आहे. भाडेकरू पण सांगतो की काकूंनी उतरवली आहे आणि आम्ही आत्ता लावली. मी मुलाला, बघा आपण इतके, आम्हाला ज्ञान नव्हतं की भगवानाचं कोणतं काम आमच्या समोर केलं नव्हतं. विश्वासच होत नव्हता माझा खरोखरच. आपण ऐकून असायचो, तसा तर विश्वास होता. भगवान माहीत नाही काहीही करतील, आजपर्यंत असं झालेलं बघितलं नव्हतं. मी त्या मुलाला म्हटलं की माझ्या डोक्यावर हात ठेव आणि कबीर देवांची शपथ घे की तू ही जाळी घेऊन आलास, ती हीच जाळी आहे. तर म्हणाला कबीर देवांची शपथ, आणि तीच जाळी आहे, माझ्या आईने उतरवून आणली होती. तो दिवस आहे आणि आज की आपण मानत असायचो कृष्ण भगवानाने साडी वाढवली, एक कपडा. आता तर कळून चुकलं की तो साडी वाढवणारा पण हाच होता. पण त्यावेळी बुद्धी एवढं काम करत होती की कबीर इज गॉड, कारण त्यांनी लोखंड पण वाढवलं, कपडा तर सोडा,
हा काय नाही करू शकत. तो दिवस आणि आज पुण्यात्म्यांनो, सन 1990 पासून आज 2013 झालं. ह्या दासाने मागे वळून नाही पाहिलं. जरी सगळं विश्व म्हणालं की कबीर भगवान नाहीये, ह्या दासाच्या आत्म्यातून कोणी काढू नाही शकत की कबीर इज गॉड. आता जेव्हा दासासोबत ही घटना घडली आणि ती कमीत कमी 10 वर्षांपासून लावलेली होती, जशीच्या तशी इतरांना दाखवत होतं की बघा, जे भक्त होते ते तर मानायचे, बाकीचे म्हणायची बकवास करतोय, खोटं बोलतोय, पाखंडी आहे. अच्छा ठीक आहे. तर मग मी विचार केला की बघा, हा आर्य समाजाचा जो माणूस आहे, किती चांगला माणूस आहे, बोलून चालून व्यवहाराला ठीक आहे, चांगला चरित्रवान व्यक्ती आहे आणि त्याला अज्ञान आहे. तो म्हणत असतो की असं होऊ नाही शकत, साडी नाही वाढू शकत. तर मी विचार केला चला ह्याला समजवावं, कारण तो माझ्याविषयी आधीच चांगला प्रभावित होता. कारण की भक्ती तर आम्ही करतच होतो, आधी पण भक्तासारखेच होतो आम्ही. हे नाम नव्हतं घेतलं तरी पण नेकनीतीने राहणं आणि कोणी कोणाला दुःख न देणं हा पूर्वीपासूनच स्वभाव होता. मला असं वाटायचं की माझं सांगणं तो ऐकेल. पण हे अज्ञान इतकं पक्क ठसवलं होतं त्या मूर्ख महर्षी दयानंदने, अज्ञानीने बिघडवलं न जाणो किती व्यक्तींना, भोळ्या आत्म्यांना. तर मी त्याच्याजवळ बसून विषय काढला की मास्तरजी, तुम्ही मानता की श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी वाढवली होती. जसा विषय वाढवायला गेलो मी, वाढवायचा होता काही विषय, काही कारण काढून, तो म्हणाला नाही नाही, असं आम्ही नाही मानत. मग मी म्हटलं की मग मी त्याला आपल्या जिथे ती जाळी लावून ठेवली होती वरच्या दालनात, गॅलरीमध्ये खाली त्याच्या खालच्या खोलीत बोलावलं. तिथे बसलो. मी त्या मुलांना पण बोलावलं, दोघांना ज्यांनी जाळी लावली होती, त्यांच्या आईलाही बोलावलं. कारण की याची खात्री होईल, विश्वास दृढ करू आणि याने मान्य करावं आपल्या गोष्टीला. त्याला मी म्हटलं की जी बघा, तुम्ही तर कपड्याची गोष्ट करता, आमच्या भगवानांनी लोखंडाची जाळी वाढवली, तुम्ही विश्वास ठेवा. असं म्हणाला. तो म्हणू लागला की नाही नाही, ही काय गोष्ट झाली, साडी कधी वाढते, जाळी कधी वाढते का? मी म्हटलं बघा, या तुम्हाला दाखवतो. म्हणाला जाऊ दे जाऊ दे, मी नाही मानत. आता तो बरंच वायफळ बोलायला लागला. मला अपेक्षा नव्हती की हा एकदम असा सरड्यासारखा रंग बदलून अशी बकवास करू लागेल. माझ्या अपेक्षेविरुद्ध त्याने असं म्हटले की तुम्ही तर ही पाखंडी लोकांनी म्हटलेली गोष्ट आहे, असं आहे. आता पाखंडी तर मी तेव्हा असेन जेव्हा मी चरितार्थ पाखंडीपणाने चालवतोय. मी तर नोकरी करत होतो, ज्युनियर इंजिनियर होतो, 2 वेळचं जेवण सुखासुखी मिळत होतं, तरीही हा मला पाखंडी म्हणतोय, हा मूर्ख. तर मी गप्प झालो. मी म्हटलं आता ह्याच्या पुढे बोलणं काही चांगली गोष्ट नाही. हा ऐकतच नाही. मी गप्प झालो की चला बाबा, आता तू ऐकत नाहीस तर मी पण नाही मानत तुझं. त्याच क्षणी मी दृढ झालो. माझ्यासोबत घटना घडली होती. थोड्या वेळाने, माहीत नाही भगवान जाणे त्याने काय विचार केला की हा घरमालक आहे, नाराज झाला. तर त्याने नम्रपणे म्हणायला सुरुवात केली की तुम्ही इंजिनियर आहात, एज्युकेटेड आहात, ह्या सगळ्या अडाणी लोकांच्या गोष्टी असतात, हे वाढवलं, ते कमी केलं. मी बोललोच नाही. आता याचा काही उपयोग नाही डिस्कस करण्याचा. तर तो काय म्हणू लागला, मी सांगतो. महर्षी दयानंद असे होते. महर्षी एकदा आपल्या खोलीत अभ्यास करत होते, योगाभ्यास. आणि इकडे त्यांच्या दुधाची वेळ झाली, दूध प्यायचे ते सकाळी सकाळी. तर नोकर गेला. त्याने खिडकीतून बघितलं, महर्षी दयानंद खोली बंद आणि त्याच्यात योग आसन पद्म लावून आणि योगाभ्यासद्वारा वर उठले आणि छताला डोकं लावून हळूहळू खाली आले, पुन्हा वर गेले. मग त्याने इतरांना पण बोलावलं, नोकराने, की बघा महर्षी काय करतायत. आधी तर तो मला काय म्हणाला, जेव्हा मी म्हटलं ना की बघ ही जाळी वाढली, आमची लोखंडाची जाळी वाढली, तर तो म्हणू लागला आता वाढवा, आता वाढवून दाखवा तर मानेन मी. त्याने हे म्हटलं की आता वाढवून दाखवा माझ्यासमोर तर मानेन मी. आता मी तर काय मोठा जादूगार नाही की मी वाढवीन. तर मी म्हणतोय की भगवानाने असं असं केलंय. तर ह्याने तो, मी गप्प झालो होतो. आता ह्याला काय उत्तर देणार. मी वाढवलं असतं तर, मी स्वतःसाठी तर नाही म्हणालो, भगवानांसाठी म्हटलं. तर मग तो काय म्हणतो की बघा महर्षी असे असतात, योगाभ्यासाने छताला डोकं लावतात, परत खाली येतात. मी म्हटलं खोटं, कधीच मानणार नाही, तुम्ही करून दाखवा.
एवढंसं तोंड झालं त्याचं. म्हटलं करून दाखव, मग मानीन तुला. नाही, खोटं बोलतोयस तू. पण मी असं नाही म्हणत की असं होऊ शकत नाही, पण महर्षी तर हे पण करू शकत नव्हता तो दयानंद. तो तर किती पूर्णतः अज्ञानी आणि पूर्णतः सर्व बाजूंनी फेल माणूस होता. त्याचा फुकटच महिमा बनवून ठेवला होता या लोकांनी. पण ऋषी महर्षी इथपर्यंत पुरावा आहे की संत स्वर्गात जायचे, दुसऱ्या लोकात पण जायचे आणि पुन्हा परत यायचे. पण हा मोक्ष मार्ग नाहीये. असे धक्के खायचे, असं भटकायचं. तर मग तो निघून गेला उठून. मान्य केलं नाही. आता मी तुझं मानू शकत नाही. आधी तर आपण डगमगत होतो, आपल्याला कोणी काही म्हटलं तर तेच मानत होतो. आता पृथ्वी इकडची तिकडे होऊ शकते. दास हे नाही मानू शकत की भगवान काय नाही करू शकत, सगळं काही करू शकतो. आता पुण्यात्म्यांनो, एकेकाळी एका नगराच्या बाहेर 2 साधक साधना करीत असायचे. एकतर 40 वर्षांपासून करत होता, दाढी वाढवली होती, मोठा दिसायला असा महापुरुष दिसत होता. आणि एक 4 वर्षांपूर्वी साधना करायला प्रारंभ केला होता दुसऱ्याने. आणि त्या दोघांकडे देवदूत येत असे आणि त्यांच्या जवळ बसून भगवानाविषयी चर्चा करायचा. तासनतास दोघांशीही करून जायचा. एक दुसऱ्या बाजूला होता नगराच्या, एक ईस्टला, एक वेस्टला. तर दोघे खूप खुश व्हायचे, भगवानाची चर्चा ऐकत असत. एके दिवशी भगवानासमोर देवदूत म्हणाला की हे प्रभू, तुमचे 2 भक्त त्या नगरात एक विशेष तुमच्यावर खूप विश्वास ठेवतात, तुमची खूप भक्ती करतात, तुमच्यावर खुश आहेत, समर्पित आहेत. तर भगवान म्हणाला दोघातला एक भक्त आहे, दुसरा भक्त नाहीये. तो तर तसं ढोंग करतोय. तर देवदूत म्हणाला तो भक्त असेल जो 40 वर्षांपासून आपल्याशी निष्ठावान आहे. भगवान म्हणाला की नाही, जो 4 वर्षांपासून करतोय ना तो आहे भक्त. आता ही गोष्ट काही देवदूताला पटेना. हा 4 वर्ष करतोय, तो 40 वर्षांपासून मालकांच्या नावावर बसलाय, घर त्यागलं आहे. तर भगवानांनीही त्याच्या मनातली भावना ओळखून म्हटलं, काय रे देवदूता, काय माझ्या म्हणण्यावर विश्वास नाही का? देवदूत म्हणाला, भगवान तुमच्या बोलण्यावर अविश्वास असं तर होऊच शकत नाही, पण माझी बुद्धी संकीर्ण आहे, हे माझ्या पचनी पडत नाहीये. मग परमात्मा म्हणाले, तू तिथे कोणत्या वेळेस जातोस? 1 वाजता जातो की आज तू 2 तास उशिरा जा. आणि उशिरा जा, उशिरा येण्याचं ते कारण विचारतील तर हे सांग की आज भगवानाने असं केलं. मग त्या दोघांची जी काय प्रतिक्रिया येईल ते मला सांग. तो म्हणाला, ठीक आहे जी. आता तो 2-3 वाजता गेला देवदूत. त्या दिवशी आधी गेला त्याच्याकडे जो 40 वर्षांपासून बसला होता. त्याला माहीत होतं हाच खरा भक्त आहे, तो असा विचार करायचा. आता त्याने पण विचारलं की देवदूता आज खूप उशीर झाला, काय कारण झालं? तुमची वाट पाहत होतो, चर्चा करायची भगवानांची, चांगला टाइमपास झाला असता. देवदूताने म्हटलं की हे भक्ता, आज काय सांगू विचारू नकोस. आज तर माझं काळीच पकडलं गेलं. आज भगवानांनी असं अघटित केलं. 1 वाजता त्यांना असं अघटित करायचं होतं, ते बघायचं होतं, ते बघून आलोय मी. तर देवदूताला विचारलं, बाबा असं काय केलं भगवानांनी? तर परमात्म्याने सुईच्या नाकात जिथे दोरा टाकतो त्यातून हत्ती बाहेर काढला. तर तो असं म्हणाला, 40 वर्षांचा भक्त, की असं खोटं बोल की जे दुसऱ्याला पटेल. अजून पुढे कोणासमोर हे सांगू नकोस. असं कधी होऊ शकतं? सुईच्या नाकातून हत्ती निघून जाईल? आता देवदूताला ती गोष्ट आठवली भगवानांची की हा तर मूर्ख बसलाय. सांगा, जर याला एवढाही विश्वास नाही की भगवान काय नाही करू शकत तर काय खाकभक्ती करेल? तेव्हा त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला देवदूताच्या की भगवान बरोबर सांगत होते. मग गेला त्या दुसऱ्याकडे. आताही त्याच्या मनात हे होतं की दुसरा तर अजूनही चुकीचं बोलेल, जो 4 वर्षांपासून भक्ती करतोय. आता त्याच्याजवळ जाऊन बसला. त्याने पण विचारलं की देवदूता काय झालं, खूप उशिरा आलास, काय झालं, ठीक तर आहेस? त्यालाही त्याने तसंच सांगितलं. अशी परमात्म्याने एक लीला करायची होती 1 वाजता आणि मी ती बघण्यासाठी थांबलो.
तर त्याने विचारलं, काय लीला होती सांगा? की भगवानांनी तर कमाल केली. आता सांगितलं तर कोणाला पटणार नाही, लाज वाटते मला, सामान्य माणूस मानत नाही. पण काय गोष्ट आहे सांग तरी? की भगवानाने सुईच्या नाकातून हत्ती काढला. तो भक्त म्हणतो 4 वर्षांचा, बस एवढंच? ह्यालाच तू आश्चर्य मानतोस? भगवान तर सारी पृथ्वी सुईच्या नाकातून काढतील. देवदूताने छातीशी धरलं त्या भक्ताला की धन्य आहे तुझे माता पिता ज्यांनी जन्म दिला, भक्त असावा तर असा. तर पुण्यात्म्यांनो, ह्या भक्तिमार्गात इम्पॉसिबल गोष्ट नसते आणि अविश्वास असायला नको. जो चावे सो कर ही 14 कोट दूत जम डर ही, ऊत भूत जम त्रास निवारे और चित्रगुप्त के कागज पाड़े. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते सर. आपलं नाव? सविता नामदेव शिंदे. आपण कुठून आलात? नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15/10/2011 साली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सगळ्या जगामध्ये जी भक्ती चालते, महाराष्ट्रामध्ये उपवास करणे, आळंदीला जाणे, जेजुरीला जाणे, कुलदैवत ज्याला म्हणतो, ते सगळं मी घरच्या लग्न झाल्यानंतर इकडं जे आल्यानंतर जे घरचे करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार मी पण तेच सगळं करत होते. त्र्यंबकेश्वरला जाणे, नारायण नागबली करणे, जेजुरीला जाणे, तळी भांडर करणे, तुळजापूरला गेलो होतो एकदा सगळ्यांना घेऊन. असंच राधास्वामींच्या सत्संगाला जात होते माझ्या आईबरोबर. माझ्या आईनं राधास्वामींचा उपदेश घेतला होता. तिने 18 वर्षे भक्ती केली, पण तिला काही उपयोग झाला नाही. तिच्याबरोबर आम्ही पण जात होतो, पण आम्ही काही उपदेश घेतला नव्हता, पण मी असंच बघायला म्हणून जात होते. मी काही त्यांचा उपदेश घेतला नव्हता. याचा अर्थ असा झाला की आपल्याला कुठल्याही प्रकारचा देवदेवतांवर विश्वास नव्हता? हां, नव्हता. म्हणजे मला कोणत्या देवांची भक्ती करायला आवडतच नव्हती, माझं मन लागत नव्हतं तिथं. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात का आलात? माझ्या आईनं माझी आई गेली अगोदर आणि तिनं मला गैरीनजर गीता मग एक पुस्तक दिलं. ते पुस्तक मी वाचलं, त्याच्यात सृष्टीरचना वाचली आणि ती सृष्टीरचना वाचल्यानंतर मला समजलं की हे देवी देवतांची स्थिती काय आहे, ब्रह्म विष्णू महेश हे कोण आहेत, यांचा जन्ममृत्यू होतं का, यांचे आईवडील कोण आहेत, हे मला वाचल्यानंतर हे मला पूर्ण पटलं. आणि मग मी लगेच उपदेश घेतला. इकडे संत रामपालजी महाराजांकडे गेले आणि लगेच उपदेश घेतला त्यांच्याकडून. संत रामपालजी महाराजांकडनं आपण उपदेश घेतला. असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची भक्ती सोडवतात, म्हणजे जो आपला मार्ग आहे भक्तीचा त्याच्यापासून ते काहीतरी वेगळं असं ज्ञान देतात. हे खरं आहे का? संत रामपालजी महाराज ब्रह्म विष्णू महेश यांची स्थिती काय आहे, ते कुठं होते, कोण होते, त्यांचा जन्ममृत्यू होतो का, हे आपल्याला व्यवस्थित प्रमाणासहित समजून सांगतात. सगळ्या देवी देवतांचा मंत्र देतात आणि आपल्या शरीरामध्ये त्यांचं कसं ठिकाणी कुठे ते आपल्याला कसे प्रसन्न होतील हे सगळं समजून सांगतात. सगळं व्यवस्थित मंत्र जाप केल्यानंतर ते आपल्याला कसे प्रसन्न होतात हे सगळं संत रामपालजी महाराज सत्संगाच्या माध्यमातून सांगतात आणि नामोपदेश पण त्यांचा देतात. त्यांची भक्ती सोडवत नाहीत, उलट त्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने भक्ती कशी करायची हे सांगतात. आणि मी पहिले नास्तिक होते, मला देवी देवतांमध्ये पहिली भक्ती करण्यात अजिबात काही रस नव्हता. पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे, सत्संग ऐकल्यामुळे, पुस्तक वाचल्यामुळे मला ह्या भक्तीत रस वाटला. त्याच्यामुळं मी नामोपदेश घेतला. जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला आपण नास्तिक होतात, आपल्याला कुठल्याही देवी देवतांवर विश्वास नव्हता, परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून आपलं आकर्षण त्या देवी देवतांवर झालं आणि खरा मार्ग तुम्हाला कळाला आणि खरी साधना देवी देवतांची कशी करायला हवी हे तुम्हाला ज्ञान मिळालं, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? अनुभव तसे भरपूर आले. जीवनच समृद्ध झाले एकदम. म्हणजे काही अडचणीच नाही, समस्याच नाही जीवनात आता. म्हणजे संसारात पण, आर्थिक पण, कशाच नाही. संत रामपालजी महाराजांच्या चरणावर आल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारली. मुलाबाळांचं टेन्शन होतं ते पण सगळं गेलं. नाहीतर घरात सारखं आजार पण असायचे, ॲक्सिडेंट असायचे. दर आठवड्याला 2-3 दिवसांनी कोणतरी आजारी पडायचं, कुणाचा तरी ॲक्सिडेंट व्हायचा. मी तर रोज ह्याच टेन्शनमध्ये असायचे का रोजचा दिवस कसा जाईल संध्याकाळी. पण जसं गुरुजी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली तसं आजारपण पण गेलं आणि ॲक्सिडेंट पण गेले.
काहीच टेन्शन नाही. ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी असतात ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये बरेचसे असे चमत्कार त्यांना अनुभवायला मिळतात. तर तुमच्यासुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये असा काही अनुभव किंवा काही चमत्कार आपल्याला अनुभवायला आला का? हो, आलेत ना, खूपच आलेत. एकदा आम्ही गावात चाललो होतो, आमची 4 व्हीलर होती, नित्यनेम लावलेला होता ना, आम्ही स्टँडवरती थांबलेलो. आमचे भगतजी दुसऱ्यांबरोबर बोलत होते आणि मी दुसरीकडे बघत होते. पाठीमागून एक 4 व्हीलर आली, ती आम्हाला पाठीमागून धडकणारच होती. तेवढ्यात एक रिक्षावाला आला मध्ये, त्या रिक्षाला धडकला. ते रिक्षा डायरेक्टच घेऊन आम्हाला येऊन धडकणार होता पाठीमागं. पण गुरुजींच्या संत रामपालजी महाराजांच्या दयेने ती रिक्षा अचानक 1 इंचावरून गुरुजींना संत रामपालजी महाराजांनी डायरेक्ट मधल्या पांढरी पट्ट्यावर नेली रस्त्यावरती. आम्हाला अजिबात 1 इंचसुद्धा पार खरंचसुद्धा नाही आली आम्हाला. आम्ही स्टँडवर होतो, सगळी लोकं आम्हाला येऊन विचारत होते, तुम्हाला काही लागलं का, तुमच्या गाडीला काही नुकसान झालं का, पण आम्हाला अजिबात काही झालं नव्हतं. या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला लाभ प्राप्त झालेत का? आम्ही शेतात एक बोर घेतला. आम्हाला आधी बोरला पाणी लागत नव्हतं. नंतर संत रामपालजी महाराजांच्या दयेने आमच्या बोरला इतकं पाणी लागलं की 24 तास मोटर चालती, पाणी संपत नाही आता, इतकं पाणी लागले बोरला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबावर बरेचसे जे काही संकट होते ते दूर झालेत आणि आज आपण सद्भक्ती करत आपलं जीवन आनंदित व्यतीत करत आहात. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत किंवा जे आपल्या सखीस आहेत किंवा जो श्रोतावर्ग आज सत्संगच्या माध्यमातून आपल्याला TV चॅनलवर बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये यावे, उपदेश घ्यावा आणि सगळ्यांच्या संसारामध्ये काही अडीअडचणी असतील त्या आपोआप दूर होतील. माझे मिस्टरसुद्धा ड्रिंक घ्यायचे, नॉनव्हेज खायचे, पण आता त्यांचं सगळं सुटले. आता अजिबात नाही काही करत ते. माझ्या घरात अजिबात काही प्रॉब्लेम नाही. आता दवाखाना पण नाही, ॲक्सिडेंट पण नाही, नॉनव्हेज नाही, दारू नाही, काहीच नाही आहे. पार एकदम सुखी चाललं आहे माझं, काहीच टेन्शन नाही. सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकावेत. साधना चॅनलला रोज संध्याकाळी 7:30ला सत्संग येतो, सगळ्यांनी बघावे आणि सगळ्यांनी समजून घेऊन सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घ्यावा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे, हे सर्व समाजाने आज ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. किंबहुना एकदा तरी त्यांचं काय सांगतायत संत रामपालजी महाराज आज फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे यूट्यूबवर संत रामपालजी महाराजांचे चॅनल्स येतात आणि ते ज्ञान प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यामध्ये ऐकून घेतलं पाहिजे. आणि जर ते पटत असेल तर त्याने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही. तर मला असं विचारायचं आहे की ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? लोकशाही चॅनलला रोज सकाळी 6 वाजता मराठीतून सत्संग लागतो. त्याच्यावरती फोन नंबर येतात, चॅनल नंबर येतात, कॉल करायचा त्याच्यावरती. आणि नामदान सेंटर पण येतात त्याच्यावरती, नामदान सेंटरचे नंबर येतात. साधना चॅनलला पण संध्याकाळी 7:30ला सत्संग असतो, त्याच्यावर पण नंबर येतात. त्याच्यावरती कॉल करून नामदान सेंटरचा तुम्हाला पत्ता मिळेल, तिथून उपदेश मिळून जाईल. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.